नमस्कार. आज आपल्या 6व्या अध्यायाचा समारोप आहे. 6वा अध्याय सुरू करताना आपण असं पाहिलं होतं की थोडा कठीण अभ्यास आहे. ह्याच्यामधला जो योगशास्त्राचा विचार आहे तर तुम्हाला सामान्यांना सगळा समजणारा नाही आहे. त्यामुळे आपण थोडेसे सुरुवातीचा अभ्यास करताना विचार करत होतो की हे सगळं नुसतंच आपलं शब्दांचं ज्ञान होणार आहे, प्रत्यक्ष नाही. पण जणू काही असं असतं ना की आपली गोष्ट भगवंता आधी लक्षात येते आणि मग आपल्याच मनात येणारा प्रश्न अर्जुनाने विचारला होता की चंचल मी मन कृष्ण नाथी बलवत दृढम. अर्जुनाने प्रश्न विचारला की हे चंचल मन आहे तर हे तू सांगतोयस हे हा योगाचा अभ्यास काही जमणं कठीण दिसत आहे, मन स्थिर होणार नाही. त्या प्रश्नाचं उत्तरही भगवंतानी अर्जुनाला आणि आम्हाला दिलं की प्रयत्न केला की तेच मन जे मन चंचल आहे आणि स्थिर होत नाही त्याच मनाचा वापर करून आपण अभ्यास करू शकतो. त्यामुळे त्याही शंकेची जी काही गोष्ट होती ती दूर झाली. त्यानंतर मग पुन्हा सांगत असताना अर्जुनाने आणखीन एक प्रश्न विचारला की हे सगळं योगाभ्यास किंवा हा जो काही आत्मज्ञानाचा अभ्यास आहे तो करत असताना देह टाकला गेला तर काय होईल. आणि मग त्याचंही उत्तर भगवंतानी दिलं आणि ते उत्तर सगळं दीर्घ दिलं. प्रश्न असाच होता की ज्याचं असं अर्धवट ज्ञान राहिलेलं आहे तेव्हा भगवंतानी सांगितलं की त्याला एक चांगल्या घरात जन्म मिळेल. शुचीनाम श्रीमताम गेहे, चांगल्या श्रीमंत आणि अत्यंत संस्कार जिथे चांगले होतील अशा घरात जन्म मिळेल. आणि नंतर लगेच असं म्हटलं की चांगल्या कुळात पण जन्म मिळेल, म्हणजे ज्यांना श्रीमताम गेहे पण मिळेल आणि काही लोकांना असं त्या चांगल्या कुळात पण जन्म मिळेल. आणि मग त्याचाही विचार करताना भगवंतानी जवळजवळ 41व्या श्लोकापासून तर अखेर शेवटच्या 47व्या श्लोकापर्यंत तो आपल्याला याचं उत्तर दिलं. मागच्या 44 आणि 45 या 2 श्लोकांचा जर आपण अभ्यास केला त्यावेळेला आपण असं पाहिलं होतं की भगवंतानी आपल्याला सांगितलं की हे प्रयत्नपूर्वक जो करेल, म्हणजे ठीक आहे आता शुचीनाम श्रीमताम गे हे घर मिळालं पण त्या श्रीमंतीच्या सगळ्या आकर्षित करणाऱ्या गोष्टी असतील तर त्यावेळेला त्याचा पूर्वाभ्यास जो आहे म्हणजे आधीच्या जन्मातला जो अभ्यास आहे त्याचा उपयोग होईल आणि त्याच्या अभ्यासाच्या ह्याच्यावर तो आपोआपच आध्यात्मिक याच्याकडे वळेल अशी एक खात्री भगवंताने दिली. आणि त्या पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते एवशोपिसा असं आपण पाहिलं होतं. आणि पुढे तरी म्हटलं की जो योगाचा जिज्ञासू आहे, ह्या आत्मज्ञानाच्या अभ्यासाचा जिज्ञासा ज्याला आहे त्याला देखील तो या सगळ्या दृश्य जगाच्या गोष्टींतून बाहेर पडून या आत्मज्ञानाकडे वळेल असं उत्तर दिलं होतं. आणि मग असा प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारे योगी आणि पूर्वजन्मांच्या मागील जन्माच्या किंवा मागील संस्कारांच्या जन्मावर या जन्मात त्याला सिद्धी प्राप्त होईल, सगळ्या पापांपासून तो मुक्त होईल, परमसिद्धी प्राप्त होईल अशी खात्री आधीच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी दिली आहे. आज आपण जे अखेरचे 2 श्लोक पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की आता त्यांनी 46व्या श्लोकामध्ये असं तुलनाच केलेली आहे. श्लोक वाचला कीच आपल्या लक्षात येईल. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मीभ्यश्च अधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन. तस्मात म्हणून अर्जुना तू योगी हो, म्हणजे तू हा आत्मज्ञानाचा विचार कर, आत्मज्ञानाचा अभ्यास कर, ध्यानयोगी हो. आता तस्मात म्हणून ज्ञानयोगी हो, मग आधीचं काय तर आधीचा असा अर्थ आहे तपस्वीभ्या अधिका योगी. तपस्वी तप करणाऱ्या लोकांपेक्षा सुद्धा जास्त हा ध्यानयोगी श्रेष्ठ आहे. हिमालयात जाऊन तप करणारी पण मंडळी आणि त्यांचा आपण ऋषीमुनी तप करतात त्यांचा विचार करतो त्यांच्यापेक्षा हा ध्यानयोगी श्रेष्ठ आहे. पुढे म्हटलं ज्ञानीभ्योपी मत अधिकम मतः, अगदी शास्त्र वाचणारे आहेत, अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे अशांपेक्षा सुद्धा हा ध्यानयोगी श्रेष्ठ आहे. आणि तिसरं म्हटलं कर्मीभ्यश्च अधिको योगी, की सकाम कर्म करणारी जी मंडळी आहे त्यांच्यापेक्षाही हा योगी श्रेष्ठ आहे. त्यामुळे 46व्या श्लोकामध्ये हा ध्यानयोगी श्रेष्ठ आहे त्याचं श्रेष्ठत्व तुलना करून भगवंतांनी आपल्यासमोर मांडलं आहे. आता हे ह्या तिघांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हटल्यावर ह्या तिघांचा आपल्याला विचार करायला पाहिजे. ध्यानयोगाचा तर विचार संबंध अध्यायावर आपण केला आहे. त्यामुळे हा जो योगी आहे ध्यानाच्या सहाय्यानं ज्यांनी हे प्राप्त केलेलं आहे, आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्याचा
ह्या बाकीच्यांशी तुलना केली तो सगळ्यात तो सर्वश्रेष्ठ आहे असं ते सांगितलं. आणि म्हणून अर्जुना तस्मात तू काय कर तर तू असा योगी हो. आता असं म्हटल्यावर तू ध्यानयोगी हो असं भगवंतानी अर्जुनाला सांगितल्यावर योगी म्हणजे काय तर त्याला आपण पाहिलं आहे की मनाचा आणि बुद्धीचा त्याचा समतोल साधलेला आहे. क्षणभर आपण विचार करूया, आपल्या मनात असतं पण आपल्यातनं कृती होत नाही, किंवा कधी कधी मनात असतं पण बुद्धी काहीतरी कच खाते. त्यामुळे मनाचा आणि बुद्धीचा समतोल साधणं हे ह्या योग्याला शक्य असतं. म्हणून मग सगळ्या जगात म्हणजे हा एक गुण झाला. आपण ध्यानयोगी कसा असतो त्याचा विचार करताना हा महत्त्वाचा गुण झाला की त्याचं मन आणि बुद्धीचं समत्व साधतं. दुसरं त्याचं असं असतं की जगाकडे सगळा जो काही विचार आहे तो जगाकडे तो समत्वाच्या दृष्टीने पाहतो. म्हणजे अगदी सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर त्याला की आपला परका असा भेद नसतो. एकात्मतेचा जो दृष्टी जी असते ती त्याला प्राप्त झालेली असते. तिसरी गोष्ट असं आहे की सगळे माझे आहेत, सर्वजण माझे आहेत आणि मी सर्वांचा आहे, अशी एक समदृष्टी त्याला प्राप्त झालेली असते. जो तस्मात अर्जुना तू असा योगी हो म्हटला आहे, तर हा योगी कसा असतो असा थोडक्यात विचार केला झाला आहे संबंध अध्यायभर. पण आपण एक दृष्टिक्षेपात येण्यासाठी की हे सगळी 3-4 लक्षणं आपली ह्याच्यासाठी असतात की त्याची ती अशी समदृष्टी असते. आणि कोणताही प्रसंग असू दे चांगला वाईट तरी तो गोंधळून जात नाही, अशी त्याच्या मनाची प्रसन्नता कायम टिकणारी असते. अशाला आपण म्हणूया की असा तू हो असं भगवंता अर्जुनाला सांगताय. आणि असा जो योगी आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. कोणापेक्षा आहे त्याची पण तिघांशी तुलना केली त्याचा पण आपल्याला विचार करायचा आहे की जे तपस्वी असतात, तपासण केलेलं असतं, काय होतं तपामुळे त्यांचं ते थोडेसे कठोर बनू शकतात. का या तपस्वींपेक्षा या ध्यानमार्गाबाजी याला महत्त्व दिलं आहे भगवंतानी. आणि त्याला म्हणलं तू अर्जुना तसा हो, तर तसं होण्यामधली 4 लक्षणं महत्त्वाची सांगितली. आता ती 4 लक्षणं तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींच्या तिथे असतात का, तर असं लक्षात येतं की ही तपश्चर्या करून काय होतं की ते कठोर बनू शकतात. त्यांच्या तपश्चर्येमध्ये त्यांना जे कष्ट त्यांनी सहन केलेले असतात त्या सगळ्या कष्टांचा कदाचित अभिमानही त्यांना येऊ शकतो. म्हणजे अहंकाराच्या बाजूने विचार करूया तर असा अहंकार येईल, अभिमान येईल, क्रोध येईल. तप करणाऱ्यांचे आपण अनेक हे पाहिलेत. त्यामुळे भगवंताला जर सगळं असं समत्व वगैरे हवं आहे, सर्वांना सामावून घेणारा असा जो हा ध्यानयोगी आहे तसं या तपस्वीच्या बाबतीत होईलच असं नाही. म्हणजे असं कोणाही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं जे म्हटलेलं आहे तसा योगी अभिप्रेत आहे ना. त्यामुळे ज्याला राग नाही, ज्याला लोभ नाही, असा जो आहे तसा व्हायला हवा आहे ध्यानी. त्यामुळे आधी आपण काय करायचं तर भगवंताला अर्जुन कसा व्हायला हवा आहे ह्याची जी 4 लक्षणं आहेत ती आधी सगळी लक्षात घ्यायची, समोर ठेवायची. आणि ती सगळी तपस्वीला लावून बघितली तर लक्षात येतं नाही तपस्वीपेक्षा हा श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे ही मनबुद्धीचा समतोल असणं, किंवा मी सर्वांचं आहे आणि सर्व माझं आहे तसं असणं, किंवा सगळ्या जगाकडे पाहण्याची जी एकात्मतेची दृष्टी आहे ती त्याची असणं, किंवा प्रसंग कोणताही असो तो प्रसन्नच आहे, त्या प्रसंगाने तो गोंधळून जात नाही आहे, अशी जी त्याची लक्षणं सांगितलेली आहेत ती सारखी लक्षणं समोर ठेवली तर मग आपण तप करणाऱ्या ऋषींशी तुलना केली तर भगवंत म्हणतोय ते आपल्यालाही पटतं की हो तपस्वीभ्यो योगी हा श्रेष्ठ आहे. तपस्यांपेक्षा तप करणाऱ्या ऋषीमुनींपेक्षा हा श्रेष्ठ आहे. आता ज्ञानी माणसाचा विचार केला आहे त्यांनी. ज्ञानी भ्योपी बतौधिका, ज्ञानी माणसापेक्षा सुद्धा हा म्हणजे ज्ञानी कसा तर सर्व शास्त्र पारंगत आहे, सर्व ग्रंथांचा वेद उपनिषदांचा अभ्यास केलेला आहे आणि स्वतः काही प्रबंध लिहिलेले आहेत, पुस्तकं लिहिलेली आहेत. आता अशी जी मंडळी आहेत यांची साधना तेवढी असते की नाही असं होतं. म्हणजे साधना असणं किंवा या पुस्तकं लिखाणामुळे आणि ह्या सगळ्या याच्यामुळे प्रसिद्धी असणं मग ते वैराग्य प्राप्त झालेलं नसतं. पुस्तकी ज्ञान किंवा ज्ञानी म्हटलंय त्याला तर हे सगळं ज्ञान असतं, परंतु त्याच्यासाठी बुद्धीचा आणि मनाचा जो समतोल इथे आपल्याला म्हटलेला आहे तसा समतोल त्यांच्याजवळ असतो असं नाही. भगवंताबद्दल खूप माहिती असते, परंतु माहिती असली तरी त्या भगवंताबद्दलचं प्रेम त्यांच्या मनामध्ये असतं असं नाही. त्यामुळे ज्ञानी माणूस जो आहे, जसं आपण तपस्यांच्याबद्दल म्हटलं की त्यांच्या त्या सगळ्यामुळे त्याच्या जो कठोरता आलेली असते त्याच्याजवळ याला पण ज्ञानाचा एक अहंकार आलेला असतो. आणि म्हणून भगवंत जे म्हणतोय की ज्ञानींपेक्षा हा सर्वश्रेष्ठ आहे.
तसा सतत आपण लक्षात घ्यायचं की ती चार जे गुण आपण थोडक्यामधले पाहिलेत, तर हे सगळे लावून बघितले तर होतं खरं असं की जेवढा ज्ञानी त्याच्यापेक्षा हा जो आहे हा नक्कीच श्रेष्ठ आहे असं म्हणायचं ते बरोबर आहे. कारण बरोबर आहे, एवढ्या ग्रंथांचा अभ्यास केलेला असणार तर हा कदाचित एवढ्या पुस्तकांचा अभ्यास केलेला नसेल. आणि खरं असं आहे ना की अभ्यास जो पुस्तकातून केलेला असतो तो आपल्या बुद्धीमध्ये येऊन आणि हृदयामध्ये येणं हे सगळं व्हायला हवं. नुसतं पुस्तकी ज्ञान खूप असूनचा काही उपयोग होत नाही. आणि त्या अर्थाने भक्तिप्रेम पण त्याच्याबरोबर असलं पाहिजे. त्यामुळे ते जर नसेल तर त्याच्यापेक्षा कारण हा जो योगी आहे, या योगी आता आपण शेवटच्या ह्याच्यात तर भगवंत आपल्याला एकदम धक्काच देणार आहेत आश्चर्याचा. तर असा हा जो एक भक्तिप्रेमाचा कळवळा त्याच्या हृदयामध्ये असतो तो पण झाला पाहिजे ना अभिव्यक्त. तर तो ज्ञानी माणसाच्या ठिकाणी असतोच असं नाही. म्हणून तो त्याच्यापेक्षा हा योगी हा श्रेष्ठ आहे म्हणून अर्जुना तू तो हो असं म्हटलं. तिसरं कर्मनिष्ठ माणसांबद्दल पण त्यांनी म्हटलं की कर्मनिष्ठ माणसांपेक्षा सुद्धा हा योगी श्रेष्ठ आहे. आता कर्मनिष्ठ म्हणजे काय, तर काहीतरी मिळावं म्हणून करत असलेलं किंवा उपास तापास सोहळं ओळं किंवा काही अशा शुभ अशुभ कल्पना मानणारा अशा मंडळींच्या बाबतीत कर्मनिष्ठ म्हणजे अशी मंडळी म्हटलेली आहेत. तर या सगळ्या मंडळींचा थोडा ना दुराग्रह असतो, स्वभावामध्ये आलेला हट्टीपणा असतो. मी म्हणतोय तेच बरोबर आहे असं त्यांना वाटत असतं. काही वेळा ते सगळं इतकं हास्यास्पद असतं. आपल्या ज्या परंपरांमधल्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला कितीतरी वेळा कळतं की अरे याचा थोडासा विचार केला तर किती चुकीचं आहे हे आपल्याला कळेल. परंतु तसं घडत नाही. आणि त्या जुन्या गोष्टींना धरून बसलेलं असतं. त्याच्यातला जो तर्कशास्त्र आहे त्या तर्कशास्त्राचा पण विचार केला जात नाही असं कितीतरी वेळा घडतं. त्यामुळे अशी जी कर्मनिष्ठ माणसं असतात त्याच्याही पेक्षा हा श्रेष्ठ आहे असं भगवंत म्हणतो. तर त्यातही आपल्याला काही चुकीचं वाटणार नाही. त्याच्या मनामध्ये भगवंताची भक्ती कदाचित असेल पण ती सुद्धा काहीतरी इच्छा मनात ठेवून ती भगवंताची भक्ती केलेली असते. आणि त्यामुळे तेही भगवंत काहीतरी आपल्याला त्यांनी द्यावं ह्यासाठी केलेली ती भक्ती आहे. आणि मग स्वाभाविकच असं आहे की एखादी गोष्ट मिळते म्हटल्यानंतर ती नाही मिळाली तर राग, मिळाली तर अधिक मिळावी अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात होतात. त्यामुळे इथे आपल्या लक्षात येतं की त्याचा जर स्वार्थ नसेल परंतु स्वार्थ नसला तरी समदृष्टी जी म्हणतो आहे याची तशी समदृष्टी याला काही आलेली नाही आहे. आपलं काम झालं की झालं अशा प्रकारचं असू शकतं. त्यामुळे याबद्दलसुद्धा म्हणजे कर्मनिष्ठ जो आहे सकाम, निष्काम कर्मयोगी म्हणजेच हा आपला. त्यामुळे इथे लक्षात घ्यायचं की कर्मनिष्ठ म्हटलं तरी तो सकाम काहीतरी हेतू मनात ठेवून करत असलेलं. त्यामुळे याच्याहीपेक्षा तो श्रेष्ठ आहे. जसं आपण एका याच्यामध्ये म्हणतो प्रार्थनेमध्ये जगत दिसावे जगन्नाथ मज त्याची करिता सेवा. आता जगत दिसावे जगन्नाथ, सगळं जग मला देवाच्या ठिकाणी दिसलं पाहिजे. आणि मग मी जी सेवा करतो आहे भगवंताची सेवा जगाची सेवा करतो आहे म्हणजेच ती भगवंताची सेवा आहे. आणि पुढे लगेच मला अहमपणाचा भाव मानसी मुळी न उपजावा. आणि तिथे अहंकार पण मनात येता का मी काहीतरी करतो आहे असा भाव पण येता का. आणि ह्याच्यासाठी मग लक्षात येतं की सर्वांचं कल्याण पाहणारी दृष्टी त्याची असते. सगळ्यांचा सामावून घेणारा तो असतो. सर्वांना सुख लाभावं अशी त्याची वृत्ती असते. आणि असा जो योगी आहे तो अर्जुना हो असं भगवंताला सांगायचं आहे. म्हणजे भगवंतानी तिघांशी त्याची तुलना केली आणि भगवंताला अपेक्षित असणारी ही सगळी लक्षणं ज्याच्याशी आहेत तो योगी तू हो असं सांगतो आहे. निरनिराळ्या मंडळींनी या श्लोकाचं निरूपण करताना आपल्याला विविध गोष्टी दिल्या आणि आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला. खरं वाचत असताना असं वाटतं की जो ज्ञानी आहे किंवा सकाम कर्म करणारा या सर्वांची तुलना आणि याची योग्याची तुलना केली तर मग आपल्याला कळतं की हो खरंच प्रत्येकामध्ये काहीतरी आपल्याला असं दिसतं की ही कमतरता आहे. आणि भगवंताला तो अभिप्रेत असणारा हा जो योगी आहे ह्या योगी श्रेष्ठ का आहे ते एका श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं. ते आपल्याला लगेच गोष्ट पटली. म्हणजे जरी ज्ञानी झाला ना तरी ह्यामध्ये लागणारी जी सूक्ष्म बुद्धी आहे किंवा स्थिर बुद्धी असावी लागते ती बुद्धी त्याला मिळत नाही. रामकृष्ण परमहंस एक दृष्टांत देत तर म्हणे एका माणसाकडे पोपट होता आणि त्या पोपटाला त्या माणसाने प्रत्येक कोणी आला की त्याला रामराम म्हणायला शिकवलं होतं. पोपटाला जसं शिकवतो तसं बोलतो तो आणि त्यामुळे तो अगदी राम राम म्हणायचा. एक दिवस असं झालं की चुकून त्याच्या पिंजऱ्याचा दरवाजा
उघडा राहिला आणि मांजराने त्याच्या पिंजऱ्यावर उडी घेतली. पकडलंच त्याच्या तोंडामध्ये पोपटाची मान. त्याबरोबर पोपटाला राम राम वगैरे काही आठवलं नाही आणि तो जोरात ओरडायला लागला. रामकृष्ण आपल्याला हे उदाहरण का देत आहेत, तर ज्ञानी माणूस कसा असतो की तो सगळं तत्त्वज्ञान सांगेल पुस्तकात काय आहे वगैरे वगैरे आणि असं असतं वगैरे सांगेल, परंतु जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा मात्र तो यातलं काही लक्षात येत नाही. पोपटाचं जसं झालं, तो सारखा रोज येणाऱ्या जाणाऱ्यांना रामराम म्हणून सांगतो आहे, पण जेव्हा मान धरली गेली तेव्हा रामराम वगैरे काही. आणखीन थोडंसं आपण जरा याच विषयाचा विचार करूया की आयुष्यभर काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत, काही धार्मिक आध्यात्मिक गोष्टी केलेल्या आहेत, छान छान आयुष्य गेलं, पण तरी देखील अखेरच्या टप्प्यावरती दुर्दैवाने समजा दुखणं खोपलं काही आलं तर भगवंताचं नाम येत नाही मुखातून. याला काय करावं, तर याचं कारण की हे जे सगळं पुस्तकी ज्ञान असतं ना, त्याच्यात जो भाव असायला हवा, किंवा ही जी आत्ता आपण म्हटलं तशी सगळी ह्या योगाची जी लक्षणं आहेत, ही जी समदृष्टी असायला पाहिजे. सगळ्या आपल्या मोठ्या लोकांच्या चरित्रातून आपल्याला या समदृष्टीची उदाहरणं मिळतात. रामकृष्णांचाच विषय चाललेला आहे, तर रामकृष्णांचं उदाहरण आपण अनेक वेळा घेतलं आहे की स्वतःच्या देहाला एवढा त्रास होता, गिळतासुद्धा येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, खाता येत नव्हतं, पण तरीसुद्धा त्यांच्या शरीराला तो रोग झाला होता, त्यांना काहीच त्याचा त्रास नव्हता. तर ही जी काही उंची आहे, त्या उंचीसाठी समदृष्टी असणं किंवा देह वेगळा आणि मी वेगळा असणं, अनेकांच्या मुखातून मी खातोय मग याच मुखातून कशाला खायला हवं आहे असा विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ज्ञानी माणूस आणि भगवंताला अभिप्रेत असणारा हा जो योगी आहे, ह्या योगामध्ये आपल्याला फरक दिसेल. तपस्याच्या बाबतीतसुद्धा आपल्याला कळेल की खूप काही विशिष्ट सिद्धी प्राप्त व्हाव्यात म्हणून खूप उग्र तप केलेलं असतं. खूप ऋषीमुनींच्या गोष्टी आपण ऐकतो की ते तप करून काही गोष्टी त्यांनी राक्षस मंडळीसुद्धा तप करायची. त्यामुळे त्यांचं तप ज्या काही कारणासाठी त्याचा विचार केला तर मग दुष्टपणासाठी सुद्धा अशा गोष्टींचा वापर करत असतील तर तो तपस्वी काहीच उपयोगाचा नाही. आणि तसं काही भगवंतांनी व्हायला सांगितलं नाही. किंवा दुसऱ्या माणसाला त्रास देणं, दुसऱ्याचं ऐश्वर्य जाणं, दुसऱ्याची सत्ता हिसकावून घेणं, अशा ज्या सगळ्या गोष्टींसाठी करणं असतं. आपण कालच रामकथा आपली संपली, त्या रामकथेच्या संदर्भात कितीतरी वेळा असं आपण वाचलं की इंद्रजितांनी यज्ञभूमी तयार केली होती आणि तिथे तो यज्ञ करायचा. ते यज्ञ कशासाठी, तर युद्धामध्ये रामाला पराभूत करण्यासाठी, यज्ञ देवतांना आहुती देणं वगैरे. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपलं तप खर्ची करणं, किंवा ऋषीमुनी जे तप करायचे आणि शापवाणी द्यायचे, तर अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यापेक्षा म्हणजे ह्या तपस्यांपेक्षा भगवंत सांगतोय की हा जो योगी आहे की जो समत्व पाहतो आहे, जो मी सर्वांचा आणि सर्व माझे म्हणतो आहे, जो सगळ्या वेळेला प्रसन्नच असतो आहे, किती साध्या साध्या गोष्टी भगवंतांनी सांगितल्या असं वाटतं आपल्याला, पण त्या फार महत्त्वाच्या आहेत आणि याच्यासाठी तपस्वीपेक्षा तो किती श्रेष्ठ आहे हे सहज आपल्या लक्षात येईल. गीतेमध्ये हा जो भगवंताला अभिप्रेत असणारा आहे त्याच्यासाठी छान विशेषण आहे. प्रशांत मनस असं म्हटलं आहे. तो कसा आहे, किंवा ह्याच्या आधी आपण समलोष्टाश्मकांचन, समदृष्टी पाहिजे म्हणजे काय, आता काही पुन्हा त्या सगळ्या श्लोकाच्या अर्थात जाण्याची आवश्यकता नाही आहे, पण ज्याला माती सोनं सारखंच वाटतं अशा पद्धतीचं ज्याचं आहे, अशी समदृष्टी ज्याच्याजवळ आहे त्या योग्याबद्दल बोलतो आहे. त्यामुळे ज्ञानी वेगळा आणि हा योगी वेगळा, तपस्वी वेगळा आणि हा योगी वेगळा, सकामकर्मी असणारा वेगळा आणि हा योगी वेगळा, असं सहजच आपल्याला कळेल. या अध्यायात किंवा 6व्या अध्यायापर्यंत हा विषय आपला झालेला आहे. आता हा जो कर्ममार्गी म्हटला याच्यामध्ये सुद्धा सकामकर्म किंवा होम हवन करणं, तीर्थयात्रा करणं, समाजोपयोगी कामं करणं, किंवा आता आपण अगदी अलीकडल्या काळातला विचार करायचा म्हणून आपण म्हणूया की खरंच आपल्याजवळ असणारा जो पैसा आहे त्या पैशाचा समाजासाठी काही वापर होतो का ते करणं, किंवा हे आहे झाडं लावणं. सध्या तो विषय पुढे आहे की आता आपणच आपल्यावरती कुऱ्हाड मारून घेतलेली आहे आणि सगळं पर्यावरण बिघडवून टाकलेलं आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा जे बिचारे शैक्षणिकदृष्ट्या मागं पडलेली लोक आहेत, आर्थिकदृष्ट्या मागं पडलेले लोक आहेत, त्यांना पुन्हा आपल्या सगळ्यांच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना मदत करणं, अशी जी सगळी समाजसेवेची कामं आपण मानतो ती सगळी महत्त्वाची आहेत.
पण ही सगळी कामं करणारी मंडळी जी आहेत ती स्वतःला आपल्याला बरं वाटावं म्हणून करतात का खरंच ही ती गरज आहे त्यासाठी ते करतात? हे जे समाजसेवक, देवभक्त असे देशभक्त, देवभक्त, समाजोपयोगी कामं करणारे समाजसेवक म्हणूया, अशी जी सगळी मंडळी आहेत ती सगळी मंडळी निस्वार्थपणानं काम करणारे, ह्या सगळ्या सामाजिक कामं करणाऱ्यांच्या वेळेला सगळेजण आपण सांगत असतो की ही त्यांची गरज आहे म्हणून नाही आपल्याला कामं करायची, ही आपली गरज आहे म्हणून कामं करायची आहेत, असा भाव असतो का? असा सगळा विचार आपल्याला या कर्ममार्गींचा करताना करायला पाहिजे. किंवा ही सगळी मंडळी जी आहेत ते कुठेतरी बोर्डवरती नाव येत आहे देणगीदाराचं किंवा मदत केल्याचं, कुठेतरी फोटो छापून येत आहेत, असा जर भाव असेल तर मग हा लोकसेवा केल्याचा देखावा झाला ना, समाजसेवा केल्याचा देखावा झाला ना. तर याच्यापेक्षा आपण ज्या ध्यानयोग्याचा की आत्मज्ञानी माणसाचा विचार करतोय, भगवंत अर्जुना सांगतोय तू तसा हो, तो सर्वश्रेष्ठ आहे असं आपल्या लक्षात येईल. आता सध्या तर काही इलेक्शनचे वारे आहेत त्यामुळे आपल्याला दिसतंच आहे की सध्या काय चाललं आहे, आजकाल काय चाललं आहे, तर पैसा शासनाचा, देखावा लोकसेवेचा आणि लाभ नेत्याचा. आता थोडंसं गेल्या 10 वर्षात किंचित बदल झाला असं मानूया आपण, नाही असं नाही, पण तरीही प्रवृत्ती जी अशी आहे की ही जी काही लोकांसाठी केलेल्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचणं हे महत्त्वाचं असतं. आणि त्यांच्यापर्यंत न पोचता नुसतेच नेत्यांचे फोटो येत असतील आणि देखावाच कामाचा होत असेल तर त्याचा काय उपयोग आहे? तर या अर्थाने विचार केला तर या अशा सगळ्या गोष्टी समाजासाठी करत असणाऱ्या त्याच्या मागे सद्भाव आहे का, त्याच्या मागे श्रद्धा आहे का, हे तपासावं लागतं. परमार्थाचा अधिकारी असणारा या अशामध्ये म्हणजे तो त्याच्यात पडतच नाही, तो काम करतो आणि मोकळा होतो, लक्षात सुद्धा येणार नाही. तर मोह मला होतो आहे की अशा व्यक्तीसुद्धा खूप आहेत आपल्या परिचयाच्या की खरंच अशा प्रकारची कामं केलेत आणि आपण केलेत असं कुठे नामोच्चार पण नाही, कुठे लिहूनसुद्धा ठेवलेलं नाही. ज्यांना माहिती आहे ते एकमेकांच्यात काही उल्लेख करत असले तर अशी पण मंडळी आहेत आणि ती खरंच ती म्हटलं तर योगी वृत्तीचीच आहेत. त्यामुळे असं आहे अगदीच काही आपण असं म्हणायला नको, पण सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसतं की आपण करत असणारी गोष्ट अशी लोकांनी त्याचा उच्चार व्हावा, त्याचं कुठेतरी लिखाण व्हावं, कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा असेल तर तो भगवंत म्हणतोय की यांच्याहीपेक्षा हा योगी श्रेष्ठ आहे अर्जुना. त्यामुळे तू तपस्वी, ज्ञानी आणि कर्ममार्गी न होता तू योगी हो असं भगवंत 46व्या श्लोकात सांगतोय. आता विचार करायचा सुरुवातीला अध्यायाची म्हणजे गीतेची सुरुवात झाली तेव्हा अर्जुनाला युद्ध नको होतं आणि अर्जुन म्हणाला की मी वनात जातो. आता असं अर्जुन म्हणत असताना भगवंतानी त्याला अडवलं आणि आता योगी हो म्हणतोय. म्हणजे क्षणभर मनात असा विचारला की तेव्हा तो पहिल्या सुरुवातीलाच म्हणत होता की मी आपल्या वनात राहतो आणि मला आता युद्ध नको, मला हे राज्य नको. त्यावेळेला भगवंतानी त्याला अडवलं होतं. आणि आता योगी होण्याची जी साधना आहे त्यासाठी ह्या अध्यायामध्ये सुरुवातीला जो योग सांगितला अगदी आसन, प्राणायाम, मन एकाग्र कसं करायचं या सगळ्याचा, आणि असं सगळं करूनसुद्धा युद्धाय कृतनिश्चय याचा काय संबंध आहे? एकीकडे योगाचा विचार सगळा केला आहे आणि युद्धाय कृतनिश्चय युद्धाचा निर्णय घ्यायचाच आहे. तर हे ना दोन्ही गोष्टी जुळत नाहीत. एकीकडे तो वनात जायचं म्हणत होता तर आता त्याला सांगतोय तू योगी हो. एकीकडे त्यांनी आपल्याला सांगितलं की सगळी हा जो काही योगाचा जो काही एकंदर विषय होता त्याची सुरुवात जी झाली ती सुरुवात करताना अगदी सुरुवातीला सगळं आसन, प्राणायाम वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी हव्यातच आणि मग समाधीपर्यंत जायचं आहे. मग हा सगळा अभ्यास करून घेतला असला तरी युद्धाय कृतनिश्चय. तर याचा पण आपल्याला विचार केला पाहिजे. आता याच्यातला बारकावा असं लक्षात घ्यायचं आहे की अर्जुन युद्ध करत नाही असं का म्हणाला, तर तेव्हा आपल्या लक्षात आहे की त्याचं ममत्व आढळलं. ममत्वामुळे तो युद्ध करणार नाही असं म्हणाला. बरोबरच आहे. आता हे ममत्व, अर्जुनाचं जे ममत्व आहे तुमच्या आमच्या सामान्यांसारखं काही ममत्व नाही आहे. तो स्वार्थी नाही आहे, दुष्ट नाही आहे, किंवा त्याला समोर जी मंडळी आहेत त्यांनी आपल्याला म्हणजे तसं म्हटलं तर फसवलं गेलेलं आहोत आपण. त्यामुळे खरं अर्जुनाची बाजू बरोबरच आहे, पण तरी देखील ती आपली भावंडच आहे, तसा भाव त्याच्या मनात आहे आणि म्हणून तो युद्ध
करायचं नाही असं म्हणतोय. त्यामुळे अर्जुनाचा विचार केला तर अर्जुन अत्यंत सात्विक आहे, अत्यंत कोमल अंतःकरणाचा आहे. त्यामुळे तो असं म्हणतोय की मला युद्ध करायचं नाही. पण तरी देखील हेही ममत्व माणसाला कर्तव्यापासून दूर नेतो. इथे त्यांनी आपलं कर्तव्य काय आहे, तुझा धर्म काय आहे, तुला काय केलं पाहिजे, हे माणूसपणाला कसं शोभणारं नाही आहे. ममत्वामध्ये कसं अडकायचं नाही, त्या ममत्वाचा नाश करण्यासाठी लगेच दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांख्य तत्त्वज्ञान त्याला सांगितलं होतं. त्यामुळे लगेच त्यांनी युद्ध कर असं सांगण्यापूर्वी हे नेमकं काय आहे ते तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं. भगवंतांनी त्यावेळेलाच योगाचं वर्णन केलं आणि आध्यात्मिकतेची कशी उंची गाठलेला तो योगी असतो त्याचं वर्णन करून झालेलं होतं. आता तो जो योगी आहे त्यावेळेला तो काही अष्टसिद्धी प्राप्त झालेला किंवा काय हठयोगी असा नाही आहे किंवा चमत्कार करणारा वगैरे महात्मा नाही आहे, म्हणजे कुठल्याही प्रसंगाने विचलित होणारा नाही आहे. मग कसं आहे तर विगत स्पृह, तेव्हा आपण पाहिलं स्थितप्रज्ञाची लक्षणं त्यांनी आपल्याला तेव्हा सांगितली. जितात्मा, विगत स्पृह, समदृष्टी, मग असे म्हटलं प्रशांत मनस, असा धैर्यशील अशा योग्याचं वर्णन भगवंतानी दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ कसा असतो तो सांगितलं. आणि मग धर्मसंस्थापनेसाठी या युद्धाची आवश्यकता कशी आहे ती त्यांनी पटवून दिली. आता या युद्धाला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. हे जे सगळे स्थितप्रज्ञाचे गुण आहेत ते सगळे गुण तुझ्याजवळ आहेत असं अर्जुनाला त्यांनी लक्षात आणून दिलं. आता असं आहे की अर्जुन काही झालं तरी असा साधारण हे नाही आहे, सैनिक नाही. तो म्हटलं तर अत्यंत पराक्रमी योद्धा आहे, नुसता सेनानायक वगैरे असा नाही आहे. त्यामुळे भगवंताला जी धर्मसंस्थापना जी आहे त्याच्यासाठी अर्जुनाची अतिशय आवश्यकता आहे. अन्य कोणाला त्यांनी ही गोष्ट सांगितली नाही आहे. अर्जुनाला तयार केला आहे, बाकीचे सगळे अर्जुन तयार झाल्यावर होणारच आहेत. त्या अर्जुन हे त्या धर्मसंस्थापनेसाठी साधन आहे असं जणू की भगवंतानी त्याला हा मुद्दा पटवून दिला आहे. तेव्हा आपण सुरुवातीपासून पाहिलं तर लक्षात येईल की अर्जुनाचा एक एक मुद्दा भगवंतानी तो कसा चुकीचा आणि तुझ्या दृष्टीने बरोबर काय ते सांगितलं. अर्जुनाने सगळ्यांच्या हिताचा विचार करावा. किती जरी अर्जुन अगदी कोमल वृत्तीचा आहे, रुजू स्वभावाचा आहे वगैरे जरी म्हणत असलो तरी इथे तुला धैर्य दाखवायला हवं. आणि तुझं जे सगळं कौशल्य आहे, तुझी जी सगळी बुद्धी आहे ती सगळी बुद्धी शांतपणानं वापरून तुलाही जराही असं विचलित न होता निर्णय घ्यायला हवा. यासाठी त्याला सांगितलं आहे की हा सगळा जो आहे चारी लक्षणं आपण जी पाहतोय तो योगी तू हो असं भगवंत त्याला सांगतायत. तर आपण असं सगळ्याचं समालोचन करून विचार केला तर ती स्थितप्रज्ञाची लक्षणं जी आपल्याला पूर्वी झालेली आहेत ती सगळी लक्षणं ज्याच्याजवळ आहेत त्याच योग्याचा विचार भगवंत आता करतोय. पण जाता जाता त्यांनी सांगितलं की तुझ्या मनात कोण असेल अजून वनात जायचं तर तो तप करणारा, नुसतं ग्रंथ वाचणारा, ज्ञानी असणारा, सकाम कर्म करणारा, या सगळ्यांपेक्षा मी म्हणतोय हा योगी श्रेष्ठ आहे. आणि तो योगी कसा तर तो धर्मसंस्थापनेसाठी योग्य कर्तव्य करणारा असं त्याला पुढे सांगायचं आहे. आणि म्हणून त्यांनी अर्जुनाला आता तसं तयार केलेलं आहे. सगळी जी काही आपली कर्तव्य आहेत ती सगळी कर्तव्य पार करण्यासाठी या वृत्तीची गरज आहे. धर्मसंस्थापना करायची आहे किंवा आपली जी कर्तव्य आहे आता ती सगळी कर्तव्य अर्जुनाच्या बाबतीत विचार केला तर उच्च आहेत. ती सगळी कर्तव्य अर्जुनालाच पार पाडायची आहेत आणि त्यासाठी या वृत्तीची, योग वृत्तीची त्याला गरज आहे. अगदी निस्पृह असायला पाहिजे, निर्मम असायला पाहिजे, बरोबर आहे. हे सगळं अशा सगळ्या गोष्टीतून कर्तव्यापासून दूर होता कामा नये, कुठली अशी वृक्षता वगैरे येता कामा नये. म्हणून त्यांनी आपल्यासाठी निर्विकार वगैरे असलं पाहिजे, ठीक आहे. पण याच्यासाठी त्याला काय करायला हवं म्हणजे एकीकडे त्यांनी अर्जुनाला सांगताना हा योगी हो आणि योगी म्हणताना बहुधा भगवंतालाच असं वाटलं असेल की ह्याच्यात सगळं असं योगी होताना ही सगळी लक्षणं येताना परत आता अर्जुन आपल्याला प्रश्न विचारेल की मग मला योगीच व्हायचं आहे तर परत कशाला मला युद्धाला प्रवृत्त करतो आहेस, योगी हो म्हणतो आहेस तर मग मी त्या सगळ्या गुणांचा उपयोग करतो, मला काही राज्य वगैरे नको असं म्हणेल की काय. म्हणून तो भगवंत लगेच आपल्याला पुढल्या श्लोकामध्ये सांगणार आहे की या सगळ्याला भक्तीची जोडावी. लगेच पुढल्या श्लोकामध्ये येणार आहे की मी जरी किती म्हटलं की हा योगी श्रेष्ठ आहे तरी याच्यापेक्षा सुद्धा भक्ती श्रेष्ठ आहे. शेवटचा जो श्लोक आहे एकदम भगवंतानी टर्न दिला. योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना.
श्रद्धावान लभते योमाम समय युक्ततममता, अखेरचा श्लोक आहे. आणि एकदम त्या श्लोकाने चालू असणारा विचाराला भगवंतानी चांगलंच वळण दिलेलं आहे. सर्वेशाम योगिना म्हटलं आहे. आधीच्या श्लोकामध्ये तपस्वी, ज्ञानी, कर्मी यांचा विचार केला, त्यांच्यात हा योगी श्रेष्ठ सांगितलं. आणि आता सर्वेशाम योगिनाम, सगळ्या योग्यांमध्ये श्रद्धावान जो आहे तो श्रद्धावान कसा, तर मदगते ना, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी अगदी अंतरात्म्याने माम भजे, मला जो निरंतर भजतो, म्हणजे भगवंताशी जो एकरूप झालेला आहे, भगवंताशी ज्यांनी अद्वैत साधलेला आहे, असा 6 योगी मला युक्ततमः मता, परमश्रेष्ठ म्हणून आहे असं माझं मत आहे. भगवंतानी मतः आपलं मत सांगितलं आहे. आणि 47 श्लोकामध्ये, म्हणजे आधीच्या श्लोकामध्ये ज्याला श्रेष्ठ म्हटलं त्याच्याही पेक्षा, सगळ्या योगियांपेक्षा श्रेष्ठ काय, तसा अद्वैत साधणारा ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे हा सर्वश्रेष्ठ आहे असं भगवंताला म्हणायचं आहे. त्यावेळी वाचता वाचता आपल्या लक्षात येईल की अरे एकदम वेगळं वळण भगवंतानी घेतलं. आता हे भगवंताचं सांगणं आहे बरं का. भगवंतानी अर्जुनाला सांगताना जेव्हा हा विचार सांगितला तर याचा अर्थ श्रद्धावान योगी जो आहे तो परमश्रेष्ठ आहे असं भगवंताचं म्हणणं आहे. म्हणजे वैश्विक सत्य आहे. असं नाही आहे की माझं मत आहे असं जरी म्हटलं तरी ते भगवंताचं मत आहे ना. त्यामुळे भगवंताचं मत आहे, त्यामुळे ते पक्क आहे. सर्व वेळेला सर्व ठिकाणी त्याच्यावर काहीच, म्हणजे त्या काळामध्ये हे होतं, आताच्या काळात की हे मत ठेवून चालणार नाही असं मानण्याचं कारण नाही. त्यामुळे आता आपल्याला या श्लोकाचा विचार करताना पुन्हा एकदा श्रद्धेचा विचार करायचा आहे की सर्वेशाम योगिनाम श्रद्धावान, जो श्रद्धावान योगी आहे तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ आहे असं आता भगवंत सांगतो आहे. तू हो म्हटलं तो योगी तू हो, अर्जुनाला सांगितलं की तू काय हो तो तसा योगी तू हो. आणि तो योगी कसा, तर या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून. आणि आता म्हणत आहेत की माझ्याशी अद्वैत साधणारा जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे असं माझं मत आहे. आता याचा अर्थच असा आहे की अर्जुना, हे जे सगळं मी सांगितलं याच्यामध्ये थोडीशी श्रद्धा असली पाहिजे आणि त्या श्रद्धा भक्ती असलेला तू हो असंच खरं म्हणजे म्हणायचं आहे. म्हणजे या ध्यानयोगाच्या अध्यायामध्ये मनाचं, बुद्धीचं जे काही संतुलन साधायचं आहे ते संतुलन साधण्यावर भर आहे. सतत सारखं काहीतरी विचार करतो आहे अर्जुन आणि त्या विचाराप्रमाणे आपले प्रश्न पण विचारतो आहे. पण आता केवळ जे सांगतो आहे ते मनबुद्धीचं संतुलन, तेवढं मनबुद्धीचं संतुलन पुरणार नाही. त्या मनबुद्धीच्या संतुलनामध्ये श्रद्धेचा पण विचार असला पाहिजे. आता श्रद्धा म्हटली की काय आहे, म्हणजे भगवंताची काय पूजा अर्चा नामस्मरण ह्याच्याकडे आपल्याला वळायचं आहे असं आहे का, म्हणजे तो परमयोगी आहे का. तर त्याच विषय असा आहे की असं नुसतं पूजा अर्चा नामस्मरण असं नाही, तर भगवंताशी एकरूप होणं, अद्वैत साधणं. मदगतेनं अंतरात्मा माम भजते, मला जो निरंतर भजतो आहे, ज्याचं सततच अनुसंधान आहे माझ्याशी, म्हणजे हे सगळं करत असताना भगवंताचं अनुसंधान कायम असणारा, भगवंताशी अद्वैत साधलेला, भगवंताच्या ठिकाणीच जणू काही अंतरात्मा त्याचा आहे, म्हणजे 2 देह आणि आत्मा एक असं ज्याचं आहे त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलं आहे. नाहीतर आपलं रोजच्या उपासनेमध्ये थोडासा श्रद्धा वाढवणाऱ्या गोष्टी करायच्या एवढंच नाही आहे. मनबुद्धीचं संतुलन करता करता त्या मनबुद्धीला पूर्णपणानं भगवंताशी जोडायचं आहे हा विचार त्यांनी आपल्याला सांगितला. आता खरं आहे मनामध्ये श्रद्धा नसताना जे काही आपण करू ते ना नुसते कष्ट होतात. त्यांनी आपल्याला हे जो काही समाधानाचा विचार आहे तो मिळणार नाही, आनंद जो आहे तो आपल्याला मिळणार नाही, कष्ट होतील. ज्या काही आपण श्रद्धाविरहित उपासना सगळ्या जर करत असेल कोणी तर कामं सगळे होतील, परंतु त्याच्यामधला जो आनंदाचा विषय समाधानाचा आहे ते होणार नाही, म्हणजे काम उरकायचं असं होईल. म्हणून श्रद्धेला भक्तीला फार मोठं महत्त्व आहे, ते भगवंतांनी या श्लोकात सांगितलं आहे. आता त्या उपासनेच्या अनेक गोष्टी आहेत. नेमकं भगवंताचं अनुसंधान ठेवण्यासाठी काय काय करायचं त्याची यादी भक्ती मार्गामध्ये अनेक प्रकारांनी आपल्याला मिळू शकेल. या सगळ्यामधलं अनुसंधान हेच महत्त्वाचं, त्याचं स्मरण सतत राहणं,
यासाठी जे काही भक्ताला करता येईल ते त्यांनी करावं. अमुकच एक गोष्ट करावी असं काही नाही आहे. भगवंताचं सांगणं असं आहे की मी आत्तापर्यंत जे काही तुला सांगितलं, ध्यानयोगाचा 6वा अध्याय सांगताना किंवा अगदी 6व्या अध्यायापर्यंत ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या ते समजा आपण असं क्षणभरच धरूया की त्यातलं काहीच समजलं नाही. मग काहीच समजलं नसलं तरी हरकत नाही, पण भगवंताशी अनुसंधान घेणं, त्याचं नाम घेणं एवढं जरी साधलं ना, एवढी जरी सुरुवात केली असलं तरी चालेल. हे आता तुमच्या आमच्यासाठी की आपण नाहीच काही आपल्याला कळलं तर मग काय करावं. तर काही नाही, काहीही कळलं नसलं म्हणजे ज्याला मनामध्ये गीतेचा अभ्यास करायचा आहे, मी माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत हो, मी वाचली पण मला नाही हो काही कळत, असं कोणी म्हटलं की आपण सांगायचं काही नाही, श्रद्धेने अध्याय म्हणायला लाग, आपोआप कळायला लागेल. श्रद्धापूर्वक मनामध्ये ठेवायचं की भगवंत काय सांगतो आहे ते मला कळत नाही आहे, परंतु माझी श्रद्धा आहे भगवंतानी आपल्याला सांगावं आणि खरोखर अध्याय वाचायला सुरुवात करावी. श्रद्धेने वाचावा, एकदा दोनदा रोज सारखा असं वाचत गेलं की आपल्याला जणू की भगवंत अर्थ सांगायला लागतो आणि मग आपल्याला त्यातलं कळायला लागतं. हा अनेकांचा अनुभव आहे, आपण पण करून बघण्यासारखा अनुभव आहे. हेच आहे ना, हेच त्या भगवंताशी असणारं अनुसंधान आहे. आपण काय करतो, आपले प्रयत्न कमी पडतात, आपल्याला असं वाटतं की ह्यातलं काय आपल्याला येत नाही, नकोच, ही भानगडच नको असं म्हणून ती सोडून देतो आपण. तर तसं नाही आपल्याला करायला सांगितलं. म्हणून आपल्यापुरता विचार करायचा झाला या श्लोकाचा की असे अंतःकरणात भक्ती वाढवायची म्हणजे नेमकं करायचं काय. म्हणजे पुन्हा आपलं आलं, मग कोण काय सांगतं ते मग चला मग रोजचं काहीतरी अध्याय वाचावा, मग रोज काहीतरी नाम घ्यावं, 13 तरी माळा कराव्यात, अमुक एक विष्णू सहस्रनामाचा तरी पाठ करावा, अशा निरनिराळ्या गोष्टी कोणी कोणी सांगतील त्या कराव्यात. कोणी केला तसं सद्गुरू तर सद्गुरूने काय सांगितलेलं असेल ते करावं, अशाकडे परत आपण जातो. भगवंत आता आपल्याला जे सांगतो आहे की अनुसंधानच राहिलं पाहिजे, अंतःकरणामध्ये सततच भगवंताचा भाव असला पाहिजे. म्हणजे हाताने वेगळी कामं केली जातील, देहाने वेगळी कामं केली जातील, तरीसुद्धा जोडलेला मात्र तो भगवंताशीच राहील, असा विचार आपल्याला करायचा आहे. कायम भगवंत हृदयात आहेच, वास्तव्य इथेच आहे असा विचार केला तर मग आपल्याला जे भगवंताला अभिप्रेत आहे ते कळेल. आता असं झालं की मग काय घडेल, आपण सामान्य तुम्ही तुमच्या आमच्या याचा विचार करूया की क्षणभर आपण असं धरूया की खरंच आपल्या पण मनामध्ये की आपल्या हृदयात पण अखंड भगवंत आहे, असा जर आपण विचार केला असा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण चुकीचं वाईट वागणारच नाही. क्षणभर विचार करून बघा की अरे खरंच आपल्या हृदयात अखंड भगवंत आहे असं आपण मनाने ठरवलं तर सारखं आपल्याला लक्ष ठेवावं लागेल ना. आपण जसं लहान मुलाचं उदाहरण नेहमी देतो की एखाद्या मुलाला आपल्याला सांगितलं ना, बघा बाप्पा बघतोय, तर ते बाप्पा बघतोय म्हणतात त्याला असं वाटतं की आपण चुकीचं काही करायचंच नाही. आता आपण थोडे बनचुके झाल्यामुळे आपल्याला बाप्पा बघतोय याचं काही फार वाटणार नाही, पण आपण समजा खरंच असं ठरवलं की भगवंत सांगतोय तसा ज्ञानी हो किंवा तसं अनुसंधान तुला जमलं पाहिजे, अखंड हृदयामध्ये भगवंत असला पाहिजे, तर मग आपण जे काही काम करू ते त्याच्या स्वाभाविकच उपस्थितीत असणार आहे. त्यामुळे ते गैर असणार नाही, ते चुकीचं असणार नाही. आपण जे काही करणार आहोत ते अगोदरच भगवंताला कळणार आहे. त्यामुळे कुणाचा राग करायचा म्हटला तरी त्याला आधी कळेल, मग ते चुकीचं आहे. काही स्वार्थ आपला असला तरी त्याला आधी कळणार आहे, त्यामुळे तो चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की अरे 24 तास आपल्याला अलर्ट राहावं लागेल, कारण आपण जे काही करणार ते भगवंताला कळणार आहे. आता ही एकदा सवय समजा लागली, हे एकदा पक्कं झालं तर मग आपण काही चुकीचं वागणार नाही, गैर वागणार नाही. त्याच्या अनुसंधानात राहणं म्हणजे काय, तर तो सतत आपल्याबरोबर आहे आणि त्यामुळे तो सतत आपल्याबरोबर असल्यामुळे आपल्याकडून काही गैर वागणं, चुकीचं वागणं होताच कामा नये. आता एकदा काही सवय लागली ना की अजून एक पुढचं पाऊल असं होईल की मग आपण निर्भय होऊन जाऊ, कशाची आपल्याला भीती वाटण्याचं कारणच नाही. हे जे काही आहे ना हेच अनुसंधान आहे किंवा हेच जे भगवंताशी येतं अद्वैत साधन आहे. आपण सामान्य मंडळींनी सामान्य भाषेमध्ये समजून घेण्यासाठी असं केलं की तो अखंड माझ्याबरोबर आहे, तो अखंड हृदयस्थ माझ्या हृदयामध्ये त्याचं स्थान आहे आणि मग तसं असेल तर माझं आचरण कसं असलं पाहिजे आणि हेच भगवंताला अभिप्रेत आहे असं लक्षात येईल. मग आता भगवंतानी सांगितलं की मला असा जो आहे तो अधिक आवडतो, म्हणजे सर्व योग्यांमध्ये श्रद्धावान योगी आहे असं माझं मत आहे की तो परमश्रेष्ठ आहे आणि म्हणून माझं मत असं आहे की तो मला अधिक आवडतो. आता असं जर म्हटलं आहे
तर एक आणखीन गोष्ट लक्षात येईल आपल्याला की या त्या श्रद्धावान योगी असण्यामध्ये किंवा असं अनुसंधान ज्याचं कायमचं भगवंताचं त्याच्याजवळ आहेच असा जो आहे ना, त्या भगवंताची भक्ती असणाऱ्याजवळ आपोआपच कर्मयोग पण आहे, चांगलंच काम तो करणार आहे. त्यामुळे कर्मयोग पण आहे, ज्ञानयोग पण आहे. त्याच्याजवळ असणारी तो जे काम करतोय तो इतक्या प्रयत्नपूर्वक आणि नीटपणानं करणार आहे की तप पण त्याच्यामध्ये आहे. त्या कर्म भक्ती ज्ञान या सगळ्या गोष्टी त्या एकांमध्ये आपलं आपोआपच मिळणार आहे. म्हणजे भगवंतांनी या शेवटच्या श्लोकामध्ये अनुसंधान आपल्याला करायला सांगितलं, अंतःकरणात भगवंत सारखा ठेवायचा आहे हे सांगताना त्यांनी सगळ्या गोष्टी एकत्र करूनच दिल्या. त्याला म्हटलं श्रद्धावान, बरोबर आहे, श्रद्धावान म्हटलं असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये ज्ञान आलं, कर्म आलं, योग आला, सगळंच आलं. एका अर्थाने अत्यंत प्रेमानं अत्यंत श्रद्धेनं केलेली जी काही सेवा आहे ती सेवा म्हणजेच हा भगवंताला अभिप्रेत श्रद्धावान आहे. वास्तविक असं आहे की हे उद्दिष्ट म्हणजे भक्तियोग हे खरं म्हणजे अंतिम उद्दिष्ट आहे. पण त्यासाठी हे सगळे इतर योगही त्याच्यामध्ये समजून घेतले तर आपल्याला लक्षात येईल की बरोबर आहे, आपलं सगळं चित्त जे आहे ते परमेश्वराकडे ठेवून अत्यंत श्रद्धेनं अत्यंत भक्तीनं जर त्यांनी भगवंताला भजलं तर तो सर्वात श्रेष्ठ आहे. हे जे भगवंत म्हणतो याचं आपल्याला लक्षात येईल. याचा अर्थच असा आहे की भक्त आणि भगवंतातलं द्वैत संपलेलं आहे असं परमेश्वराने आपल्याला सांगितलं आहे. आणि नारदाला म्हणजे भगवंत म्हणतोच आहे की मी कुठे असेन. सगळ्यांना श्लोक माहिती आहे की नाहम वसामी वैकुंठे. भगवंत म्हणतो की मी वैकुंठात नाही. नाहम योगिनाम हृदये, मी कोणाच्या योगांच्या ह्याच्यात पण नाही. पण जिथे मद्भक्ता यत्र गायन्ति, जिथे माझे भक्त गुणगान करत असतात त्या ठिकाणीच मी राहतो असं भगवंतांनी नारदाला सांगितलेलं आहे. त्यामुळे भगवंतांनी आपल्याजवळ एक पावतीच दिलेली आहे की मी कुठे आहे तर मी इथेच आहे. आणि म्हणून 47 श्लोकामध्ये पुन्हा एकदा भक्तीचा विचार आपल्याला त्यांनी करायला सांगितला. मग आता एकंदर 6व्या अध्यायाचा जर आपण 47 श्लोकापर्यंत विचार केला, एवढा काही आढावा आपल्याला घ्यायचा नाही आहे, पण थोडा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या अध्यायामध्ये आपल्या जीवनात जे संघर्ष असतात त्या संघर्षाबद्दलचा विचार केला आहे सगळ्यांना. म्हणजे अर्जुनाचा हा जो संघर्ष आहे की युद्ध करायचं की नाही, हा मोठा संघर्ष आहे अर्जुनाचा. त्याच्या दृष्टीनं करायचं नसलं तरी भगवंत त्याला तेच कसं योग्य आहे ते सांगतो आहे. तर आपल्या दृष्टीनं आपल्या जीवनामध्ये येणारे जे संघर्षाच्या गोष्टी आहेत त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे आपल्याला भगवंत या 6व्या अध्यायाच्या निमित्तानं सांगतो आहे असं दिसेल आपल्याला. कसं लक्षात आलं की संघर्षाची जेव्हा केव्हा असा संघर्ष काय निर्णय घ्यायचा असा प्रश्न येतो तेव्हा काय करायचं, तर एक गोष्ट नक्की आहे की अगदी स्पष्टच म्हणायचं झालं तर एक तर अशा वेळेला पळपुटेपणा करायचा नाही. जे काय आहे त्याला तोंड द्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे पहिली गोष्ट अशी की इथून धीराने तोंड देणं हे महत्त्वाचं आहे. ते पलायनच करायचं की आपला विषयच नाही असं नाही म्हणून चालणार. त्यामुळे धीराने तोंड द्यायचं आहे. त्यावेळेला मनाला पण शांत ठेवायचं आहे. कुठलं गैर आपल्या हातून निर्णय होणार नाही याच्यासाठी आपल्याला योग्य तो त्या पद्धतीने विचार करायचा आहे. त्यामुळे शांत मनाने विचारपूर्वक विवेकाने आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. हे आपल्याला 6व्या अध्याय ध्यानाच्या निमित्तानं भगवंतांनी सांगितलं आहे. दुसरं असं आहे की जे काही आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे म्हणजे अर्जुनाच्या दृष्टीने किंवा तुमच्या आमच्या दृष्टीनं ते या जगन्नियंत्यांनी किंवा या भगवंतांनी आपल्याला करायला सांगितलेलं आहे असं समजून आपण ते करायचं आहे. माझ्याच वाट्याला का असा विचार न करता आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते भगवंतांनी आपल्याला करायला दिलेलं आहे असा विचार करून करायचा आहे. असं सगळं जर आपण ठरवलं तर या ध्यान मार्गामध्ये सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी आपण सुरुवातीलाच म्हणजे खरं तर या 6व्या अध्यायाचा ज्ञानेश्वर माऊलींनी जो विचार केला तो इतका अधिक सखोल केलेला आहे. ज्याला वेळ आली थोडासा इच्छा असेल तरी जरूर ज्ञानेश्वरीतला 6वा अध्याय वाचा. म्हणजे आपल्याला कळेल की एका 2 ओळीच्या गीतेच्या श्लोकामध्ये सांगितलेली गोष्ट माऊलींनी सामान्य लोकांना पटावी म्हणून विविध उदाहरणं देऊन आपल्याला पटवून दिले. पण तो अध्याय वाचता लक्षात येतं की अरे हे सामान्य माणसाचं कामच नाही, योग्याला हे कसं त्याला जमेल. पण आत्ता शेवटच्या श्लोकामध्ये आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे श्रद्धावान लभते ज्ञानम हे सांगून झालेलंच आहे की ज्याचा जो श्रद्धा आहे त्याला आपोआप ज्ञान प्राप्त होतं.
म्हणून मग पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की भगवंतानी तू युद्ध केलं पाहिजेस असं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं होतं. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणाले तुला हे युद्ध करायला पाहिजे आहे ना, मग तुझं आधी तू ध्येय ठरव. म्हणजे सांख्य तत्त्वज्ञान सांगत असताना त्याला की ठीक आहे तू आता मी तुला हे सांगितलेलं आहे, ज्ञानमार्ग सांगितला आहे, त्या ज्ञानमार्गाने जायचं आहे, तर तसं नाही जाईल. तुझं ध्येय काय ते ठरव आणि त्याप्रमाणे आपण जे युद्ध करायचंच आहे. त्यामुळे हे आधी सांगितलं तुला हे युद्ध केलं पाहिजे आणि तुला हे युद्ध करायला पाहिजे म्हणून तू काय कर ते तुझं तू ध्येय ठरव, नेमकं तुला काय करायचं आहे ते कर. असं आहे की माणूस आहे, माणसाचं काही मन आहे आणि ते मनच सगळं बदलू शकतं दोन्ही दृष्टीने. चांगल्या गोष्टी ठरवल्या तरी मनाने ठरवल्या तर तो माणूस करू शकतो. आणि म्हणून अर्जुनाला त्या सांख्य ज्ञान सांगताना मन उन्मन करणं म्हणजे काय हे सगळं भगवंतांनी त्यावेळेस सांगितलं आहे. आणि एका अर्थाने जीवनशास्त्र काय असतं ते शिकवलं आहे. मग पुढल्या ह्याच्यामध्ये तिसऱ्या अध्यायात कर्मयोग सांगितला, तो कर्मफळाचा त्याग केला की कर्मयोगी जो आहे, म्हणजे एकीकडे सांगितलं की कर्मफळाचा त्याग करायचा आणि पुढे लगेच सांगितलं की कर्मफळाचा त्याग करणारा जो कोणी योगी आहे त्याला कर्मफळ मिळतंच. म्हणजे फळाचा त्याग करून कर्म करायचं पण त्याला सांगितलं की फळ मिळतंच. आता एवढी जरी आपण गोष्ट लक्षात ठेवली ना तरीसुद्धा आपण कुठल्याही कर्माला कंटाळणार नाही किंवा कसं तरी कर्म करणार नाही. कारण भगवंताने आपल्याला सांगितलं आहे की फळाचा विचार करून कर्म करू नको, तू तुझं कर्तव्य म्हणून कर्म चोख बजाव, प्रामाणिकपणे कर, प्रयत्नपूर्वक कर, अगदी काही न्यून न ठेवता कर आणि मग हळूच सांगितलं की फळ मिळणारच आहे. आणि आपल्याला हा अनुभव आहे की खरंच आहे चांगल्या पद्धतीने आपण केलं तर आपल्याला चांगलं फळ मिळतंच, पण त्या फळाकडे लक्ष ठेवून आपण कर्म करायचं नाही, ही गोष्ट आपल्याला तिसऱ्या अध्यायात अर्जुनाच्या निमित्तानं सांगितली. आणि मग चौथ्यामध्ये आपल्याला कर्म, विकर्म आणि अकर्म हे 3 शब्द पण शिकवले. आणि बरोबर आहे की स्वधर्माचरण जे आपण म्हणजे अर्जुनाच्या निमित्ताने त्याला जे त्याचं स्वतःचं कर्म काय आहे ते तुला शिकवलं आहे. त्याच्यामध्ये निष्कामता हवी असं पण सांगितलं आहे की तू तुझ्यासाठी हे काम करत नाही आहेस, म्हणून तुला निष्काम मनाने हे तू कर्म कर. आणि त्यासाठी काय काय करायला हवं तर त्यासाठी षड्रिपूजन काय नाव आहेत तेही आपल्याला चौथ्या अध्यायात त्यांनी सांगितलं. अगदी मन स्वच्छ, चित्त निर्मळ ठेवायला हवं, शांत अंतःकरणाने प्रत्येक गोष्ट विवेकाने करायला हवी, असं कर्मामध्ये आपलं चित्त ठेवलं पाहिजे. आता साधं कर्म शब्द आपल्याला कळलं की आपण आपल्या विहित कर्म जे आहे ते करायचं आहे, पण मग त्याचा असा सगळा विचार करून कर्म केलं की ते विशेष कर्म झालं. मग त्याला विकर्म म्हटलं किंवा विशेष कर्म म्हटलं किंवा निष्काम कर्म म्हटलं की करायचंच आहे तर हा सगळा विचार करून अगदी विवेकाने, विचाराने, प्रयत्नाने, निस्वार्थपणाने, निष्काम पद्धतीने करायचं. मग ते विशेष कर्म, निष्काम कर्म किंवा विकर्म असं झालं. आणि मग कर्म आणि त्या कर्मामध्ये विकर्म घातलं की मग अकर्म होतं. हा पण विचार आपण चौथ्या अध्यायात पाहिला होता. आपलं थोडक्यामध्ये म्हणून आता आपण त्याचा पुनरुल्लेख करतो आहे. म्हणजे काय तर कर्मात विकर्म घातलं म्हणजे काय झालं तर कर्म म्हणजे आपण करत असलेलं काम, त्या कर्माचं आपण विशेष कर्म केलं आणि असं विशेष कर्म केलं की अकर्म म्हणजे काय तर कर्म केल्यासारखं वाटतच नाही, म्हणजे कर्माचं ओझं वाटत नाही, सहज होऊन जातं. तितकंच चांगल्या पद्धतीनं म्हणजे कर्म केल्याचा आपला भावही राहत नाही, कोणी केलं हे कळायला मार्गही राहत नाही, कारण ते निष्काम पद्धतीनं असतं. त्यामुळे त्याला म्हणायचं अकर्म. केलेलं असतं परंतु त्याचा मागे काही राहत नाही आणि त्यालाही कर्माचं ओझं नसतं. हा आपण पाहिला होता. आणि मग 5व्या अध्यायात सहज कर्म किंवा अकर्मता, सहजता ज्याला म्हणतो, म्हणजे 24 तास करूनसुद्धा कर्म करत नाही असं हे होतं. लाईट गेले, लाईट बर. तर आपण ना थोडासा पहिल्या अध्यायापासून आढावा घेत होतो की आपण काय काय पाहिलं. आणि 5व्या अध्यायामध्ये आपण 24 तास काम करून सुद्धा ती जी सहजता आहे की आपल्याला असं त्या कामाचं ओझं वाटत नाही, क्षणभरही कर्म न करता सगळं काही आपण
करतोय असं होतं. म्हणजे कर्माचं ओझं वाटत नाही असं पाहिलं. याच्यामध्ये आपण उदाहरणं घेतली होती, त्याचे फक्त आठवण करून देते की राजा जनक आणि श्रीकृष्ण हे कर्मयोगी असं आपण म्हटलं, आणि शुकदेव आणि याज्ञवल्क्यांना संन्यासी म्हणून आपण त्यांचा उल्लेख केला होता. आता संन्यासी असणाऱ्या याज्ञवल्क्यांचा कर्मयोगी जनक शिष्य होता. म्हणजे मी आपल्याला हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की श्रद्धा भक्ती असणारा हा जो योगी भगवंताला अभिप्रेत आहे आणि तसा तू अर्जुन हो असं म्हणतायत, तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी म्हणजे तोच ज्ञानी, तोच निष्काम कर्मयोगी आणि तोच तपाचरण करणारा असं दिसेल. त्याच कर्मयोगी जनकाचा, राजा आहे जनक, कर्मयोगी आहे, त्या जनकाचा शिष्य जो आहे तो शुकदेव आहे, तो संन्यासी आहे असं आपण पाहिलं. त्यामुळे जरी हे आत्ता भगवंतानी आपल्या ह्याच्यापेक्षा हाच श्रेष्ठ, ह्याच्यापेक्षा हा श्रेष्ठ असं सांगितलं असलं तरी आपल्या लक्षात येईल की ह्यातले सगळे जे गुण आहेत ते मात्र आवश्यक आहेत, आणि ते अर्जुना तू ते सगळे स्वीकार आणि अनुसंधान माझं ठेव. अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा, अद्वैत साध. आता ह्याचा अर्थच असा आहे की कर्मयोगी आणि संन्यासी हे एकच आहे. आपल्या दृष्टीने संन्यासी शब्द वापरला की आपल्याला ते वेगळं वाटतं, पण तसं नाही. तो कर्मयोगी आणि संन्यासी हेच आहे. आणि मग त्याच्यासाठी 6व्या अध्यायात आपण असं पाहिलं की त्याची म्हणजे उजळणी म्हणून सांगते की चित्ताची अत्यंत एकाग्रता आवश्यक आहे. त्याला चित्त एकाग्र झालं पाहिजे. अर्जुनाने शंका व्यक्त केली होती की मला की हे जमणार नाही, कारण मुळातच मन चंचल आहे. आणि मग भगवंतानी त्याला त्याच चंचल मनाला कसं स्थिर करता येतं हे पण सांगितलं. दुसरं समदृष्टी सांगितली. त्या समदृष्टीचा पण आपण विचार केला. किती टोकाची समदृष्टी, तर माती आणि सोन्यामध्ये सुद्धा समानता आहे. आपला परका माणसांच्या बाबतीतला तर विषयच नाही, पण याही गोष्टींमध्ये समानता आहे असंही आपण पाहिलं. तिसरी गोष्ट असली की वैराग्य आहे, अभ्यास आहे, जीवनाची परिमितता आहे, आणि ही सगळी साधनं आहेत ह्या ध्यानयोगी माणसाची. ह्याच्या सहाय्यानं त्याला हा ध्यानयोग प्राप्त होतं. आता पुढच्या अध्यायामध्ये भक्तीचं भव्य दर्शन आपल्याला होणार आहे. म्हणजे एकदा त्या भक्तीचा आपण भाव चाखला की मग बाकी सगळं कसं आपल्याला फिकं वाटेल हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे आता भक्ती श्रेष्ठ हे सांगितलं आहे, त्यामुळे भगवंत आपल्याला 7व्या अध्यायात त्याची गोडी वाढवणार आहेत. असा विचार करून आपल्याला शेवटचे 2 श्लोक एका अर्थाने दुसऱ्या पुढल्या विषयाला घेऊन जायला उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे भगवंतानी अर्जुनाला ध्यानयोग श्रेष्ठ कसा आहे तो पण सांगितला, आणि जाता जाता त्या ध्यानयोगामध्ये कुठल्या प्रकारची अशी कठोरता राहणार नाही, कोरडेपणा राहणार नाही, तर त्याच्या जोडीला अंतःकरणात भक्तीचा भाव असला पाहिजे. याच्यासाठी म्हणून भक्ती कशी श्रेष्ठ आहे ती सांगितली. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्रद्धावान लभते ज्ञानम, त्यामुळे त्या श्रद्धेमध्ये सगळं ज्ञान आहे, निष्काम कर्म आहे, आणि सगळा योग त्याच्यामध्ये भरलेला आहे. हा विचार भगवंत आपल्याला सांगतो आहे. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.